मजा येते तेव्हा खरी. बालपणीची दुनिया असते किती न्यारी, सुंदर आयुष्याची मजा येते तेव्हा खरी. दुकानात मिळत तेव्हा लेमनची गोळी, खाऊ खाण्यासोबत तेही मित्रांची टोळी. मातीचा किल्ला ना पत्त्यांचा बंगला, मातीचा किल्ला ना पत्त्यांचा बंगला, लगोरी विटी तांदून खेळ रंग चांगला. मोठ्या पुन्हा जगावे असे ते सुंदर बालपण, पाहणार कुणी जगावे ते निरागस क्षण, पाहणार कुणी जगावे ते निरागस क्षण. याचे बघते आज रसिक श्रोत्याओ, नमस्कार. मी शौर्य शिवाजी ठोंबरे अर्थातच आपल्यासमोर विषय मांडतोय मोबाईलमुळे हरवत चाललेलं बालपण. पूर्वीच्या काळी मुलांना मामाच्या गावी त्यांची ओढ असायची, त्याची पूर्व तयारी परीक्षा आधी सुरू व्हायची. पूर्वी पहाटे जागायची ती पक्षाच्या आरवण्याने, कोकिळेचा सुरेल आवाज, कोंबड्यांचा भंग, किती सुंदर असायचा याचा अनुभव. उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. पहाटे पहाटे रेडिओवर लागणारी ही अमर पुपाळी मनात ताजी जवळी करायची. परंतु आताची पहाट ही मोबाईलच्या विविध आवाजाने, त्याच्या निरभ्र प्रकाशाने होती. आता उठल्याबरोबर सोफ्यावरून मोबाईल हातात घेणे आणि समोर टीव्हीवर कोणतं ना कोणतं कार्टून हमखास चालू. आईने आठवण केली तर ब्रश करणं, समोर आणून ठेवलेलं दूध, चहा, बिस्किट, मोबाईल आणि टीव्ही मध्ये वेळ मिळाला तरच बघत पिणं. ही गोष्ट काळानुसार घडण्यात चुकीची नाही, कारण सध्याची हे माहिती तंत्रज्ञानाची आहे, म्हणजेच मोबाईल आणि संगणकाची आहे. आज प्रत्येक घराघरात प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून सर्वजण त्याचा गैरवापर करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्ग आणि लहान मुलांना मोबाईलचे व्यसन झाल्याची चित्रे दिसून येतात. सकाळी उठल्या उठल्या मोबाईलची तपासणी केल्याशिवाय चैनच पडत नाही. तासाला मोबाईलची तपासणी केली जाते. लहान मुलांना तर गेमचे एवढे वेळ लागले की कोणीतरी मोबाईल हातात दिल्यास त्यात कोणते गेम आहेत त्याची लहान मुले चौकशी करतात. लहान मुलांना कार्टून फार आवडते. साधे पाहुणे जर घरी आले की त्यांच्याकडे कोणता मोबाईल आहे त्याची लहान मुले चौकशी करतात. त्यामुळे मोठ्यांना औषधासारखे वाटते. लहान मुलांना कार्टून फार आवडते कारण मोबाईल मध्ये विविध आवाज, निरभ्र प्रकाश, चित्रे मुलांना आकर्षित करतात. प्रेम आपुलकीपोटी रडणाऱ्या मुलांसाठी, मनोरंजनासाठी, जेवण्यासाठी, स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आणि विशेष काम करण्यासाठी मुलांना मोबाईल दिले जातात. याच कारणामुळे मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. हे सुद्धा पालकांनी जाणून घेतले पाहिजे, नाही का? जागतिक आरोग्य संघटना WHO च्या म्हणण्यानुसार आजच्या या आधुनिक जगातल्या बालकांना फक्त मोबाईल, टीव्ही आणि संगणक नव्हे तर त्यांना हरवलेले बालपण पुन्हा तर त्यांचे हरवले तर त्यांना त्यापासून दूर ठेवता येत नाही. त्यासाठी आपण पालक म्हणून तितके जबाबदार आहोत. तुम्ही विचार करा, तुम्ही लहान असताना त्या सुखदुःखाचे किती सांगत होता. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी त्यांना विविध खेळामध्ये व्यस्त ठेवा. मुलांना मनोरंजनासाठी मैदानात सोडा. घरात विविध खेळणी आणून द्या, जसे की सायकल, दोरीउडी, बुद्धिबळ, की ज्यामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास देखील होईल. शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास देखील होईल. या व्यासपीठावरून या पालकांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांसमोर मोबाईल बघत बसू नका. आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. आजच्या पिढीला लगोरी, शिटीदांडू, सागागोट्या, सूरपारंब्या, आट्यापाट्या, टेनिस, हॉकी या खेळाची ओळख अद्याप पटली नाही. हे खेळ त्यांनी पाहिले नाही व खेळले नाही. मग त्यांच्या नशिबी कसे येणार बालपणच्या आठवणी? त्यांची काळजी आपण पालक म्हणून तितकीच घेतली पाहिजे. पावसातील मजा, वर्तमानपत्रातील चिंटूची कागदे जमा करणे, गावी जाऊन चिखलाची खेळणी तयार करणे, विहिरी, नदीत उड्या मारणे, नारळाच्या झाडापासून बॅट बनवून क्रिकेट खेळणे, अशा अनेक आठवणी पालकांनी आपल्या मुलांना सांगाव्यात. आपण मात्र आंबा, चिंच, बोरं झाडं तोडून खायचं, मात्र आपल्या मुलांना पिझ्झा बर्गर खायचा. खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांच्यावर अभ्यासाचा मारा करायचा. अभ्यासाचा मारा करण्यापेक्षा पालकांनी सायंकाळी लहान मुलांसोबत लहान होऊन क्रिकेट खेळून आपल्या बालपणच्या आठवणीला जागे कराव्यात. पहा किती आनंद मिळतो. हे बाबा, ओळखलास का मला? मी तुझ्या बालपणचा मित्र शौर्य. तू तुझ्या बालपण फक्त शाळा, मोबाईल आणि क्लास यामध्ये घालवलो. त्यामुळे तुझा फक्त बौद्धिक विकास झाला आणि तू मैदानात कधीच उतरला नाही. त्यामुळे तुझा शारीरिक आणि मानसिक विकास हा बाजूलाच राहिला. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात पाल्याचा फक्त बौद्धिक विकास होत आहे. यापूर्वी मैदानी खेळ